जत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 10 से 69 ओळीचा आपण विचार करतो. प्रवृत्तीची राजविधी अवस्था भेद प्रमदी, किजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. संसार विजयाच्या उत्सवानंतर ज्ञानाचं राज्यपद जे आहे, संसारावर विजय मिळवल्यानंतर, तादात्म्यरहित झाल्यानंतर, वैराग्याचा आश्रय घेतल्यानंतर, विवेकाची साथ असल्यानंतर ज्ञानाचं राज्यपद प्राप्त होतं. आणि ज्ञानाचं राज्यपद प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानीरूपी असणारी जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीच्या राजमार्गावरून मिरवणूक निघते. तेव्हा त्या रस्त्यावर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, समाधी, मुक्ती इत्यादी अवस्थाशेषरूपी तरुण स्त्रिया ज्या आहेत, यांना तरुण स्त्रियाची उपमा दिलेली आहे. जागृतीला, स्वप्नाला, सुषुप्तीला, समाधी, मुक्ती या ज्या याला तरुण स्त्रिया, ज्या अवस्था ज्या आहेत, या अवस्थेला तरुण स्त्रिया असं म्हटलेलं आहे. आणि त्या तरुण सुंदर स्त्रियांनी त्या ज्ञानी पुरुष जो आहे किंवा तो ज्ञानी असणारा राजा, त्याच्यावर प्रत्येक पावलाला सुखाचं लिंबलोण ते करत आहे. ज्ञानी राजाला या ज्या स्त्रिया सांगितलेल्या आहेत, जागृती आहे, स्वप्न आहे, सुषुप्ती आहे, समाधी आहे, मुक्ती आहे, या ज्या कोणी स्त्रिया म्हणून म्हटलंय, त्या या ज्ञानराजाला पावलोपावली लिंबलोण उतरून टाकतो. कारण पुढा बोधाची एकांबीवरी, विवेक दृश्याची मांदी सारी, योग भूमिका आरती करी येती दैशिया. कारण त्याचं कारण असं आहे की या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल ठेवणं फार महत्त्वाचं आहे. मग जागृती असेल, स्वप्न असेल, सुषुप्ती असेल, यांच्यावर कंट्रोल ठेवणं. त्याच्याशिवाय ज्ञानमार्ग प्राप्त होत नाही. ज्ञानमार्गाच्या द्वारा समाधी आहे, त्या पुष्कळ समाधीमध्ये प्रकार आहेत. तुम्ही म्हणाल योग मार्गाने समाधी प्राप्त होते, पण ज्ञानमार्गाने समाधी कशी प्राप्त होईल? तर ज्ञानमार्गाने भाव समाधी प्राप्त होते. ज्ञानमार्गाने भाव समाधी प्राप्त होते. ज्ञानमार्गाने मोक्ष प्राप्त होतो. आणि म्हणून या सर्व गोष्टी
जर सफल झाल्या, मग ते ज्ञान असेल, समाधी असेल, मोक्ष असेल, तर मग निश्चितच सुखरूपी निंबलोण त्याच्यावरून उतरल्या जातं, त्या ज्ञानावरून. म्हणजेच त्या ज्ञानाला अखंड सुखाची, अखंड आनंदाची प्राप्ती होते. या ज्ञानाच्या द्वारा पुढा बोधाची कांबीवरी विवेक दृश्याची मांदी सारी. योग भूमिका आरती करी येती जैशिया. मग तो जो ज्ञानरूपी राजा आहे, त्या राजाच्या पुढे विवेक हा चोपदार आहे. तो विवेक चोपदार होतो आणि हातामध्ये अनुभवाचं सुवर्ण काठी येते, अनुभवाची. कारण विवेकाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय जे म्हटलं अनुभव, तो ज्ञानाशिवाय अनुभव प्राप्त होत नाही. मी कोण आहे हे ज्ञानाने कळतं. तो जाज्वल्य अनुभव ज्ञानाच्या द्वारा प्राप्त होतो. आणि म्हणून हे दृश्य जे आहे, या दृश्याच्या ठिकाणी मिथ्यात्वाचा अनुभव ज्ञानाच्या द्वारा येतो. मग ही दृश्याची गर्दी जी आहे, ती गर्दी बाजूला सारली जाते किंवा ती गर्दी बाजूला होते. म्हणजे दृश्य हे जे कल्पित आहे, ते दृश्य त्या ज्ञानाच्या पुढे राहत नाही. मग त्याला जिकडे तिकडे एक परमात्म्याची अनुभूती येते. मग शुभेच्छा या अवस्था आहे ज्ञानाच्या, शुभेच्छा आहे. त्याचप्रमाणे सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती आणि पदार्थ भाविनी, या ज्या अवस्था आहेत, सप्तभूमिका याला म्हणतात. या तुर्या अवस्थेच्या म्हणजे ज्ञानभूमिकेच्या या 7 अवस्था आहेत लक्षात. मग त्या 7 अवस्था रूपी स्त्रिया आरती घेऊन त्या ज्ञानराजाला म्हणजे त्या ज्ञानी महात्म्याला औक्षण करण्याकरता पुढे येतात. या 7 अवस्था अर्थात ते तर बुद्धिसिद्धीची अनेके, द्वंद्वी वृंदी मिळती प्रसंगे, तय पुष्पवर्षी अंगे नाहत असे तो. मग तो जो ज्ञानी आहे, या दुरावस्थेला जिंकून ज्याने सदावस्था प्राप्त करून घेतलेल्या आहेत. दुरावस्था स्वप्न सुषुप्ती जागृती ह्या आहे आणि उत्तम अवस्था आहेत त्या समाधी आहे, मुक्ती आहे वगैरे. या श्रेष्ठ अवस्था त्याला प्राप्त होतात. मग त्या ठिकाणी रुद्धी सिद्धीचं जे महिला मंडळ आहे,
ते त्या ज्ञानावरती फुलांचा वर्षाव करत राहत. पुष्पवृष्टी पुष्पवर्षी अंगे नहात असे तो. मग त्याच्यावरती फुलं उधळल्या जातात. अर्थात मग तो राजा जो आहे तो त्याच्यात न्हावून नेतो. कोणती फुलं आहेत ही फुलं आहेत आनंदाची. आनंद अद्वय नित्य निरामय. काय असं म्हटलंय? आनंद अद्वय नित्य निरामय जे कानिज ध्येय योगी यांचे. मग तो ध्येयाला प्राप्त होतो. या स्थितीला तो गेल्यानंतर आनंद अद्वय अद्वैत आनंद त्याला प्राप्त होतो. भेदामध्ये आनंद नाही आहे, अभेदामध्ये आनंद आहे. भेदामध्ये दुःख आहे, भेदामध्ये संसार आहे, अभेदामध्ये परमार्थ आहे. म्हणून त्याला अभेद स्थिती प्राप्त झाल्यानंतर आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांची ही स्थिती त्या ज्ञानी महात्म्याला प्राप्त. अद्वय आनंदाची अखंड आनंदाची प्राप्ती होते. परमार्थामध्ये अखंड आनंद आहे, संसारामध्ये मानव आनंद आहे. अखंड तर नाहीच, पण जो आहे तोही मानव आहे. तसा आनंद हा संसारात नाही आहे. संसारात दुःख आहे आणि परमार्थामध्ये आनंद आहे. त्या ज्ञानभूमिकेवर गेल्यानंतर अद्वैत आनंदाची प्राप्ती होते, अखंड आनंदाची प्राप्ती होते. किंबहुना आनंद स्वरूपता प्राप्त, सच्चिदानंद ही स्वरूपता ही स्थिती त्या ज्ञानाला प्राप्त होते. ऐसे ब्रह्माइक्या सारिखे स्वराज्य येता जवळिके जळंबित आहे हरिके तिन्ही लोक. मग अशा प्रकारे कोणतं स्वराज्य आहे, कोणतं पारतंत्र्य आहे? संसारात सगळं पारतंत्र्य आहे. संसारात काय आहे? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्याला कोणतं पारतंत्र्य आहे? कर्म पारतंत्र्य आहे. कर्म पारतंत्र्यात तो आहे. पूर्वजन्मात जे केलं त्याप्रमाणे घडत राहत. म्हणून ज्ञानी जे असतात, भक्त जे असतात, उपासक जे असतात ते संसारात गुंतून राहत नाही. त्यांना कल्पना आहे होणार ते होते प्रारब्धेची. जसं व्हायचं तसंच होतं प्रारब्ध कर्माप्रमाणे. म्हणून जीवाला कर्माचं पारतंत्र्य आहे. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके कर्माचं पारतंत्र्य आहे. ते कर्माचं पारतंत्र्य ज्ञानाने नष्ट आणि ज्ञानाचं स्वराज्य प्राप्त होतं. कोणतं स्वराज्य प्राप्त होतं? ऐसे ब्रह्माइक्या सारिखे स्वराज्य येता जवळिके. मग हे स्वराज्य आहे ब्रह्माइक्य ज्ञान. काय? ब्रह्माइक्य प्राप्त झालं, ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली की मग तो स्वतंत्र झाला. मग त्याला कुठल्याही प्रकारचं पारतंत्र्य राहत नाही. आणि मग तो तिन्ही लोकात आनंदाने भरून जातात. अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले चरणी जगन्नाथा. मग त्याला काय? तिन्ही लोक आनंदाने भरून जातात. आनंदाचं राज्य
अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्रले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. आणि मग ज्यावेळी त्याला हे आनंदाचं राज्य प्राप्त होत, त्रैलोक्य आनंदाने भरून जात, तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया ओरेची ना. मग त्याच्या ठिकाणी भेद राहत नाही. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानही. मग त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विषमता राहत नाही. शत्रू असेल मित्र असेल त्याच्या ठिकाणी समत्व प्राप्त. मग तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया ओरेची ना. मग अर्जुना त्या ज्ञानी राजाला ब्रह्माची समानता प्राप्त. जिकडे तिकडे त्याला ब्रह्मानुभव, जिकडे तिकडे त्याला परमात्माची. कारण स्वतः झाल्याशिवाय त्याला परमात्म्याचं ज्ञान होत नाही. तो तुका म्हणे अंगे व्हावे जया पुढे तरीच महिमान येईल कळो. तो स्वतः ब्रह्मरूप झाला की मग त्याला जिकडं पाहावं तिकडं परमात्म्याची अनुभूती. मग हा शत्रू आहे, हा मित्र आहे, अशा प्रकारचा भेद ज्याला ब्रह्मात्मैक्य ज्ञान झालेलं आहे त्याच्या ठिकाणी शत्रू मित्र भेद राहत नाही. हे ना भलते निव्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवीची का तुझे अद्वितीय झाला. आणि मग अशा प्रकारे हे ना भलते निव्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवीची का तुझे अद्वितीय झाला. मग एवढंच काय, पण तो कोणत्या तरी व्यावहारिक नात्याच्या निमित्ताने म्हणून ज्याला माझे वडील आहेत, माझी आई आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, काय माझी स्त्री आहे, माझे पुत्र आहे, असं जे द्वैत आहे ते द्वैत खऱ्या रूपाने त्याच्या ठिकाणी येतच नाही. सर्व ठिकाणी त्याला समभाव प्राप्त होतो. सर्व ठिकाणी समभाव त्याला प्राप्त होतो. म्हणून येतो अद्वैत ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. आणि मग त्याचं जे परमार्थाचं साधना समाप्त होत, ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली की मग साधना संपली. तिथपर्यंतच या साधनेची गरज आहे. एकदा साध्याची प्राप्ती झाली की साधन राहत नाही. साध्याची प्राप्ती झाली, साधनाची गरज तिथपर्यंतच आहे जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तिथपर्यंत. एकदा साध्य प्राप्त झालं की साधनाची नाही आटाआट. पैया पुलिया एके सत्ता सर्व ही कवळवणिया पंडुसुता काही न लगती ममता धाडिली तेने. आणि या अवस्थेला जेव्हा तो प्राप्त होतो अद्वैत ब्रह्मस्वरूप स्थितीला
ज्यावेळी तो प्राप्त होतो तेव्हा त्याला सार्वभौम ब्रह्मसत्ता प्राप्त होते. सार्वभौम ब्रह्मसत्ता प्राप्त होते. जिकडे तिकडे मग घर असेल, मुलं असतील, स्त्री असेल, या ठिकाणी संकुचित भाव त्याचा राहत नाही. सर्व ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचा त्याला अनुभव आहे. मग सर्व हे परमात्माच आहेत अशा प्रकारे त्याला अनुभूती प्राप्त होते. आणि मग सर्व ब्रह्मांडभर तो आनंद सतत भोगत असतो. याचा अर्थ असा आहे, तात्पर्य असं आहे की त्याची जी ममता आहे ती जी परिच्छिन्न होती, मर्यादित होती, स्त्री, पुत्र, घर वगैरे एवढ्यावर जी मर्यादित होती, ती ब्रह्मभाव प्राप्त झाल्यानंतर, तो व्यापक बोधावर गेल्यानंतर ती त्याला मर्यादा राहत नाही. मग सर्वच ठिकाणी त्याला परमात्म्याची अनुभूती येते. आणि मग त्यालाच म्हटलेलं आहे, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. मग नित्य आनंद त्याला प्राप्त होतो. दुःख कधी नये स्वप्नास, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दास. अशी स्थिती त्या ज्ञानी महात्म्याची होती. ऐसा चिंतिलिया रिपुवर्ग, आपू मानलया हे जग. अपैसा योग चतुर, योग तुरग स्थिर दाहला. ऐसा जिंतलिया रिपुवर्ग. अशा प्रकारे आपले जे शत्रू आहेत, षड रिपू म्हणतात त्याला, कामक्रोधादिक, त्याला काय, त्याच्यावर काय एकदा विजय मिळवला की बस, त्याला काय एकदा जिंकलं की सर्व जग माझा आहे काय, ही स्थिती त्याला प्राप्त होते. किंबहुना हे सर्व जगाचं राज्य आपणच विश्व झाला तरी भेदभाव सहजच गेला. तो विश्व स्वरूपाला प्राप्त होतो. आणि मग त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे भेद, दुःख हे राहत नाही. लक्षात. मग राजयोग रूपी जो घोडा आहे तो त्या ठिकाणी स्थिरतेला प्राप्त होतो. त्याची धावाधाव आपोआप संपल्या जाते. वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले, तेही नावेक दिले तेव्हा करी. वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले. वैराग्याचं जे वज्रासारखे अभेद्य कवच त्यांनी अंगावर घातलेलं असतं. वैराग्य एक महान कवच आहे. ते ज्या साधकाने, त्या ज्ञानाने आपल्या अंगावर धारण केलेलं आहे, तो तेही नाव एक ढिल्ले तेव्हा करी. तेव्हा मग थोडा वेळ ते ढिल्ल करून टाक. मग तिथं वैराग्याचंही काम राहत नाही. तो त्याच्याही पलीकडे जातो. आनंद साम्राज्याचा राजा होतो. आणि निवटी ध्यानाचे खांडे, हे दुजे नाहीच पुढे. म्हणून हातू आमुडे असुडे प्रवृत्तीचाही. आणि निवटी ध्यानाचे खांडे, मग त्या ध्यानाच्या तलवारीने
नष्ट होईल असा जो द्वैत, असा जो भेद, तो भेद राहतच नाही त्याच्या ठिकाणी, पण तो ध्यानाच्या तलवारीने नष्ट करतो. त्या भेदाला अद्वैत भूमिकेवर तो गेला की त्याला जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, अशी स्थिती प्राप्त होते. मग जिकडे पहावे तिकडे बाई, हरी वाचुने तुझे नाही, अशा स्थितीला तो ज्ञानी महात्मा प्राप्त हो. जैसे रसौषध घडे. मग त्याला ध्यानाची काय आवश्यकता आहे? त्याला जर ब्रह्म साक्षात्कार झाला, सगळीकडे जर त्याला परमात्म्याची अनुभूती येते आहे, तर त्याला काहीच गरज, आता ध्यान करायची ही गरज राहिली नाही. सहज ध्यान त्याला प्राप्त झाले आहे, सहज परमात्म्याची अनुभूती, सहज त्याला परमात्मा जिकडे तिकडे दिसतो आहे. आणि म्हणून आपले काज करोनी पुरे, मग म्हणून असुडे वृत्तीचा ही, म्हणून त्या ध्यानवृत्तीला मग मागे सारतो. मग त्याला ध्यानाची डोळे झाकून बसायची काय गरज? ज्यांना परमात्म्याची अनुभूती येत नाही त्याने डोळे झाकून ध्यान करायचं. ज्याला सतत परमात्मा झालाय तो आणि परमात्मा सगळीकडे दिसतो आहे, त्याला ध्यान लावायची गरज पडत नाही. जैसे दृष्टांत दिला, जैसे रसौषध खरे आपले काज कारुणी पुरे, आपणही नुरे तैसे होत. ज्याप्रमाणे रासायनाची औषधे आहेत, रासायनाची ती औषधं कुठपर्यंत घ्यायची असतात? आजार नष्ट होईपर्यंत. आजार नष्ट झाला की ते औषधही पुन्हा घ्यायची पाळी येते? ओ नाही आहे. म्हणून आपणच नुरे तैसे होतच. मग त्याला औषध घेण्याची, औषध काही 12 महिने नाही, अखंड नाही. जोपर्यंत आपलं रोग दूर होत नाही तोपर्यंत औषधाची गरज आहे. रोग नष्ट झाला की औषध घ्यावं लागत नाही. मग संपला आता रोग. ब्रह्मरस घे काढा तेने पिडा वारेल. ब्रह्मरस घे काढा तेने पिडा वारेल. एकदा त्यांनी ब्रह्मरस घेतला की त्याला पुन्हा काही घ्यायची गरज लागत. त्याला सगळीकडे परमात्म्याची अनुभूती येत राहते. देखोन ठाकिता ठाव धावता थिरावी पाहू, तैसे ब्रह्मसामिप्ये थाव अभ्यास सांडी. आणि मग लक्षात ठेवा, त्याची धावाधाव सहज संपल्या जाते. मुक्कामाचं स्थान प्राप्त झाल्यानंतर धावणारे जे पाय आहेत ते स्थिर होतात. मग मुक्कामाचं स्थान आलं की पुन्हा पाय धावत नाही. पायाचं धावणं जे आहे ते त्यावेळी बंद पडल्या जाते. तसं या जीवाला कुठपर्यंत धाव आहे? जोपर्यंत अद्वैत ज्ञान होत नाही, जोपर्यंत ब्रह्माऐक्य ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याला धावणं आहे. एकदा का ती स्थिती प्राप्त झाली की आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला. मग त्याची धावाधाव आपोआप समाप्त. धावता थिरावे पाव. मग धावत असताना ते पाय एकदम एका जागेवर स्थिर होते. तैसा ब्रह्मसामिप्ये थावो अभ्यास शांती.
आणि त्याप्रमाणे मग तो जो अभ्यास आहे, ऐक्य झालं ब्रह्माचं, की मग जे अभ्यास आहे ध्यानाचा आहे, ज्ञानाचा असेल, त्याला कशाचंही काही करायची गरज राहत नाही आहे. तो सहजच त्या स्थितीला प्राप्त. मग बळ प्राप्त झाल्यानंतर साधनाची आवश्यकता राहत नाही. साधने तोपर्यंत आहेत फळापर्यंत. फळ प्राप्त झालं की साधनं संपली. म्हणून त्याला एकदा फल मिळालं, त्याला काय फल? अद्वैत ब्रह्माची प्राप्ती, म्हणजे ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली. जिकडे तिकडे ब्रह्माची अनुभूती येऊ लागली, त्यामुळे त्याची आता साधनाची नाही आटाड, साधन समाप्त होत. लक्षात ठेवा. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अद्वैत तत्वाचा विचार अर्जुनाला सांगतायत. ब्रह्माऐक्याचा विचार अर्जुनाला सांगताहेत. तेव्हा राहिली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा.